इतकी साधी सोपी बटाट्याची भाजी तुम्ही कधी बनवलीत का? अगदी साधी सोपी पण चवीला मात्र भन्नाट. डब्याला जर काही नाही सुचलं तर वेळेवर तुम्ही अशी झटपट बटाट्याची भाजी बनवा. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आजची आपली रेसिपी आहे झटपट डब्यासाठी बटाट्याचे काप करून सुकी भाजी आपण बनवणार आहे. तर बघा, इथं मी 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे. साल काढून मधून असं कट मारून अशा चकत्या करून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहे बटाटे, म्हणजे बटाटा काळा पडत नाही. काही एक मोठ्या आकाराचा कांदा चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घेतला आणि लसूण कट करून घेतला 7 ते 8 पाकळ्या. बस इतकंच आपल्याला हवं आहे. खूप काही साहित्य आपण वापरलेलं नाही. तर बघा, आता कढई ठेवली गॅसवर. 2 ते 3 पड्या तेल टाकलं. तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं. जिरं मोहरी छान असं तडतडू द्यायचं, म्हणजे खमंग फोडणी बसते. फोडणी जर आपल्या भाजीला छान बसली ना, तर मग भाजीची चव विचारूच नका, इतकी भन्नाट होते. लसूण पाकळ्या टाकून घेतल्या. लसूण गुलाबी रंगावर परतल्यानंतर कांदा टाकून घेतला. आता कांदा पण बघा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. अगदी साधी, सोपी, सिंपल पण चवीला भन्नाट ही रेसिपी आहे. आता कांदा बघा मस्त परतलेला आहे. त्यानंतर आपण काही मसाले वापरणार आहे. अर्धा चम्मच हळद पावडर वापरली, 1 चम्मच धना जिरा पावडर वापरली, 1 ते 2 चम्मच लाल मिरची पावडर वापरली. त्यानंतर थोडासा मी आता इथं गरम मसाला वापरलेला आहे. तर तुम्ही जोही मसाला असेल गरम मसाला तो तुम्ही वापरू शकता किंवा तुमचा साठवणीतला काळा मसालाही वापरू शकता. तर बघू शकता आता मसाले परतवायचे छान तेलामध्ये. बारीक गॅस करायचा इथे. मसाले जर जळायला लागले असं वाटलं तर थोडंसं पाणी घाला. नंतर आता जे बटाट्याचे काप करून घेतले ते काप पण मी टाकून घेतले आणि मग आता हे छान परतवून घ्यायचं आपल्याला आणि ते एक वाफ येऊ द्यायची तेलामध्ये. आणि तुम्ही बघू शकता मस्त छान परतवून घेत आहे. तुम्ही डाळ भातासोबत सुद्धा ही तोंडी लावायला भाजी बनवू शकता. म्हणजे चपाती, बटाट्याची भाजी, डाळ भात म्हणजे एकच नंबर बेत होतो आणि खूप सुंदर टेस्टी जेवण बनतं. तर आता बघा मी झाकण ठेवणार आहे आणि 1 ते 2 मिनिट अशी वाफ काढणार आहे, म्हणजे बटाटे छान मसाल्यामध्ये परतले जातील. आणि आता बाजूला मी गॅसवर एका बाजूला गरम पाणी तापवायला ठेवले आहे थोडेसे. तर थोडंसं मी पाणी टाकलं. खरं तर वाफेवर पण होऊ शकतं, पण थोडंसं मस्त रसरशीत नॉर्मल बनण्याकरता मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे बघा. आणि आता चवीनुसार इथं मी मीठ वापरणार आहे. तर बघा, मीठ वापरत आहे मी चवीनुसार. तर खरोखर मैत्रिणींनो, ही बटाट्याची भाजी जर तुम्ही एकदा बनवली तर तुम्ही कधीच चव विसरणार नाही. इतकी भन्नाट लागते, खूप सुंदर लागते ही बटाट्याची भाजी. तुम्ही नक्की मैत्रिणींनो बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर बघा मी झाकण ठेवलं आणि पाणी पण आटलेलं आहे. तुम्हाला जर रस्सा ठेवायचा तर तुम्ही ठेवू शकता. तर बघू शकता आता मी बघत आहे बटाटा शिजला का. तर छान असा बटाटा शिजून आला, पण मी अजून थोडंसं पाणी आटू देणार. तर बघू शकता मस्त असं पाणी आटलेलं आहे आणि असा वास सुटलेला आहे घरभर ह्या बटाट्याच्या भाजीचा. अजून मी थोडंसं झाकण ठेवलेलं आहे आणि आता पूर्ण पाणी बघा आटलेलं आहे. तर बघा तुम्ही भाजी बघा, काय दिसायलाच इतकी सुंदर दिसत आहे, तर खायला चवीला तर किती सुंदर. आणि खूप जास्त झंझट नाही, अगदी साधी सोपी झटपट होणारी ही भाजी आहे. आता अशी हिरवीगार मस्त कोथिंबीर गेलेली बटाट्याच्या भाजीवर आणि आपली भाजी, बटाट्याची भाजी तयार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आवडली का बटाट्याची भाजी रेसिपी? जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि भरभरून तुमचं प्रेम, सपोर्ट असंच राहू द्या. रेसिपी प्लीज पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि बघा आता मस्त अशी बटाट्याची भाजी झालेली आहे. तर चला मैत्रिणींनो, आपण वाढून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता काय सुंदर बटाट्याची भाजी झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी बटाट्याची भाजी ही रेसिपी आवडली असेल तर मोठ्या मनाने एक लाईक करायला विसरू नका. आणि हो, जर शेअर करायचं तर नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सोनाज रेसिपीला सपोर्ट केला नसेल तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.